पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कुछ नगमे तेरे प्यार के गाते ही जाए, काश के हम होश में अब आने न पाए। दादा ते ऍक्च्युली पाया पडतो दादा। चांगला मुलगा आहे वेद। हो दादा आणि आम्ही जस्ट थोडी गंमत करत होतो। नाचा नाचा गंमत करा। दादा पण ना घाबरलो चला। अरे पण आज काय घडलंय? काय? अरे दादा हसला। दादाला मी आज याची देही याची डोळा हसताना पाहिले। वा 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 देवा, धन्य झालो मी। हो यार। आणि वेट, तू काय म्हणाला? साडी तू उगाच पाहिल्यासारखं होईल। मी मस्करीत एक बोललो। मिनिट, आता तू डायरेक्ट लग्नात भेटायचा? हे पण काय? अरे काय? ए रेणुका, आता काय? आता काय? आता काय असतं? याच्या पुढे काय असतं? वेदराव, तुम्ही आता गृहस्थाश्रमात प्रवेश करणार आहात, त्याचा हा छोटासा नमुना आहे। मुक्ता, हे मुक्ता, तू आता पटकन रेणुकाला तयार कर। तिला नऊवारी साडी नेसवून दे, छान दागिने वगैरे घालून तिला तयार कर। ती ऐकणार नाही, नाही नाहीच म्हणेल, पण मला माहिती आहे तू तिला बरोबर हँडल करशील। आणि वेद, तू धोतर आणि कुर्ता चालणार आहे? हा म्हणजे आता एकदमच लग्न ठरल्यामुळे हे झालंय ना, आज्ञाधारक झालाय। तुमचा एवढा अपमान करून ती मुक्ता या घरात पार्टीचा प्लॅन करते। अजूनही आपल्या अपमानाचं सूतक फिटलं नाही आणि या घरात पार्टी होणार आहे। मुक्ताचा आणि दादाचा एक एक शब्द चालतोय मला। त्या अपमानाच्या शब्दांच्या ठिणग्यांची तडतड अजूनही माझ्या कानात वाजते आणि या घरात पार्टी होणार आहे। ज्या जागी आपला इतका अपमान केला या लोकांनी, त्या जागेवर ही लोक हसणार, खिदळणार, नाचणार नाही। ह्या घरात पार्टी होणार नाही। आमच्या त्रासाचा उत्सव तुम्हाला साजरा करू देणार नाही ही अंबिका। अरे ए गायत्री, जया, अगं अजून माझी आणि मुक्ताची सगळी तयारी बाकी आहे। पार्टीचं अजून सगळं नियोजन बाकी आहे। तुमचं काय? बाबा, ते सगळं तुम्ही आम्हा दोघींवर सोडा। हो, ते आम्ही बघतो। भाऊ, ए भाऊ, अरे कुठे आहेस भाऊ? काय आई? भाऊ, इकडे अरे इकडे इकडे इकडे। काय काय मला सांग, त्या रेणुकेची जबाबदारी कोणी घेतली की नाही? ती तयार होणार कशी? नंतर तिला नऊवारी नेसवणार कोण? आई? अगं अरे तिनं नऊवारी नेसली नाही तर तिला समजावणार कोण? आणि समजवायला गेलं तर ती ऐकणार थोडीच आहे, तोंडानं फाटकी। आई आई अगं तू किती टेन्शन घेते त्या रेणुकाच्या नऊवारी साडीचं? मग? हे बघ, मुक्ताने तिला अत्यंत प्रेमानं विनंती केलेली आहे आणि त्यामुळे मुक्ता सगळं तिचं बरोबर करेल। आणि शिवाय दादाने सुद्धा तिला एकदम ते हे करून अंजारून गोंजारून नाही ग, ते हे म्हणजे एकदम असं दटावून समजवलंय। मग हरकत नाही। त्यामुळं ती साडी नऊवारी नेसणार म्हणजे नेसणार। बरं झालं।
आली आली मंडळी आली खाली आली. काय कमाल दिसताय तुम्ही. राजकुमारच. हो ना, हा कुर्ता आणि हे धोतर ना तुमच्यासाठीच बनलं असं वाटते. मी काय म्हणते, तुम्ही ना हे रोज घालत जा. ए जया, अगं उगीच काहीतरी सल्ले देऊ नको. हे काय, एक तर लग्न ठरल्यापासून तो एकदम ते हे झालंय काय? काय आपला आज्ञाधारक आज्ञाधारक झालाय. भाऊ काका तुम्ही एक चान्स सोडू नका माझी ते खेचण्याचा. अरे भाऊ तू सासरा आहेस हा, तो मेहुणा असल्यासारखं काय मस्करी करताय तुम्ही दोघं हा. बघ ना. नाही नाही आजी, ते ना खूप जॉली आहेत. भाऊ काका मित्रासारखे आहेत एकदम, त्यामुळे त्यांना सगळी परमिशन आहे. थँक्यू जावई बापू. मोस्ट वेलकम भाऊ काका. आजी, माई ननन कुठं आहे? नाही, कुणाच्या तरी नजरा तिला साडीमध्ये बघण्यासाठी भिरभिर फिरते आहेत. पण आहे कुठे रेणुका मॅडम, म्हणजे आहेत कुठे त्या? कुठे आहे ती? ती बघा आली राणी. ए थांबा. अगं रेणुका, अगं आवरलं नाही होय तुझं अजून? कधी साडी नेसणार, केव्हा आवरायचं? अगं कसं आवडणार आजी? हा जो काय साडीचा घोळ घालून ठेवला ना तुम्ही लोकांनी. अगं नऊवारी साडी चांगली दिसतीये म्हणून सांगतो या. रेणुका रेणुका, एक मिनिट. तू व्हिडिओ बघून ही साडी नेसलीस का? तुम्हाला कसं कळलं? अरे काय त्यात काय कळायचंय? कसं आहे, व्हिडिओ बघून साडी नेसताना काय होतं, आपण त्यात बघून नेसतो, पण तो व्हिडिओ मध्ये मध्ये पॉज पण करावा लागतो ना. मग तो पॉज करायचा, मग इकडं निरा घालायचा, त्या खोसूस तर तो थोडासा पुढे जातोच नाही म्हटलं तरी, मग ते परत प्ले करायचं, मग त्याच्यात काहीतरी गडबड होती, मग इकडनं साडी नीट करायची का इकडनं करायची, ते सगळं काय सगळा गोंधळ जोडून जातो आणि साडी काय नीट नेसता येत नाही. हो ना, तेच नाही कळलं मला. आजीला बोलवायला हवं होतं मी. आजी प्लीज हे नीट करून दे ना. अगं करूया ग, हाय मुक्ता करेल, काय काळजी करू नकस तू. रेणुकाताई, मी मदत करते. नको, राहू देत. मला नकोय हा तुझी मदत. आजी, ही साडी नीट करून दे मला, नाहीतर मी ही साडी कॅन्सल करणार. ए नको नको. म्हणजे साडीचा प्लॅन नको ना कॅन्सल करू. अगं काय काळजी करू नगस. नाही, नको, राहू दे. रेणुका, काका, अगं बाळा. तुम्ही जा तिकडे. हे बघ, रेणुका चिडली हा, तुला आता काहीतरी करावं लागेल, नाहीतर हे जे आपण प्लॅनिंग करतोय ना सगळं फिसकटेल. कळतंय? थिंक.
बघ किती छान दिसतेस. हिची एवढी हिंमत आता, ही पार्टी मॅनेज करायला लागलीये. वा, जिला घरची सून होता येत नव्हतं ती घरची मॅनेजर व्हायला बघतीये. तू कर प्रयत्न मुक्ता, मी पण बघते कशी सफल होतेस तू. अहो बाबा तुम्ही पण ना काय एक एक अँटिक पोरी शोधून आणताय राव माझ्यासाठी. आता काय तर म्हणे मुलीला रात्रीचं दिसतच नाही. रात्रीच दिसत नाही ना, त्याच्यात काय एवढं. रात्री कुठे काय काम असतं मला सांग. नाही दिवसा दिसत नसतं ना तर एक वेळ नकार देता आला असता. रात्रीचा काय प्रश्न आहे. अहो असं कसं, पण मुलगी तर चांगली पाहिजे ना. आणि अजून काय एवढा पण उशीर नाही झाला, अजून मोड पण नाही फुटले मला. हो नाही त्याच मार्गावरती आहेस पण तू. काही बोलायचं नाही आता, मी सांगेन तेच ऐकायचं. आजच्या पुढे दरवाजावर जी पहिली मुलगी येईल ना तिच्याशी लग्न करायचं आणि मोकळं व्हायचं बास. अरे तू पप्या चालेल, पसंत आहे. एक मिनिट बाबा, तुम्ही जरा आत जाता का प्लीज. जानावरती. अरे ये ना आतमध्ये ये. तू पहिल्यांदाच आलीस ना आमच्या घरी. नाही रे, या आधी पण आले होते ना, जेव्हा मुक्ता इथे संबळ वाजवायची प्रॅक्टिस करत होती आणि ते भाऊ काका तिला गुरु होऊन शिकवत होते. म्हणजे तू ते सगळं. अगं पण मग तेव्हा आतमध्ये का नाही आली. काय डोकं फिरलंय माझं. आणि आतमध्ये येऊन काय करायचं होतं. त्या मुक्ताचा तमाशा पाहायचा होता का. पप्या, मला माहितीये तू माझ्यावर खूप प्रेम करायचंस. मलाच कळलं नाही रे तेव्हा. हे बघ पप्या, आता सगळ्या गोष्टी आपल्या हातात राहिल्या नाहीयेत ना, पण तुझं माझ्यावरचं प्रेम तसंच राहू दे. आणि तुला त्याच प्रेमाची शपथ आहे. मुक्ताची साथ देऊ नकोस. हाय का देऊन देऊन कसली शपथ दिली तर प्रेमाची. तुला सांगू आर्या, तू एक वेळ घराबाहेरच्या काळ्या कुत्र्याची शपथ दिली असती ना तरी मी तुझं ऐकलं असतं. पण तुझ्यावरच्या प्रेमाची शपथ अजिबातच नाही. अगं तू प्रेम करण्याच्या अजिबात लायकीची नाहीस हे मला कळून चुकलंय. हे पप्या, आर्या अगं खरं प्रेम म्हणजे काय ते पाहायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर सारंगण मुक्तताईकडे बघ जरा. अगं अजून बी वेळ गेलेली नाहीये. वेळी शानी हो. तुला शहाणपणा पाहायचाय का माझा. बघ मग. कुणाला फोन करतेस तू. ही का फोन करते मला. अरे बोल. एक महत्वाची माहिती द्यायला फोन केलाय. कसली माहिती. तुमची लाडाची मुक्त एका वाद्य वाजवायच्या स्पर्धेची चोरून लपून तयारी करते. काय. हा, आणि ते कुठे माहितीये. ह्या पप्याच्या घरी. तुमच्यापासून चोरून लपून मस्त तिची जोरदार प्रॅक्टिस सुरू आहे. हा, आणि तिला प्रशिक्षण द्यायला इथे कोण आहे माहितीये. तुमचे बंधू भाऊसाहेब तेच आहेत. अगं काय बोलतेस काय तू. डोळ्यांनी जे पाहिलं तेच बोलतीये. आणि विशेष म्हणजे तुमची बायको, आजी, सारंग ह्या सगळ्यांची साथ आहे त्या मुक्ताला.
तुमच्यापासून लपून तेच तर त्याची प्रॅक्टिस करून घेतायत ना इकडे. तुझं डोकं वगैरे फिरलंय का? दुसऱ्याच्या घरामध्ये कशाला आगाला होती? हॅलो दादा, मी पप्या बोलतोय. ही आर्या सांगते ते समज खोट आहे. तसं काहीच नाही. तुम्हाला हिचा स्वभाव माहिती आहे दादा. खोटं वाटत असेल तर घरी विचारा दादा सगळ्यांना. तुम्ही इथे काय करताय? सगळे बाहेर जमलेत, खुश आहेत सगळे, इतके आनंदी आहेत की आज सकाळी जे काही घडलं ते फार विसरून गेलेत सगळे. तुम्ही साडी आणली होतीत ना मला, तीच नेसली. बरी दिसते का? काय झालंय? एवढे शांत का आहात तुम्ही? मला सांग, मुक्ताबरोबर आम्ही कसे वागलो हे गुपित जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा तुम्ही काय केलं? आता जेव्हा तुम्ही सर्वांनी मिळून एक गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीत, ती मला कळल्यानंतर मी काय करावं अशी अपेक्षा आहे. म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? मुक्ता संबळ वाजवते, स्पर्धेमध्ये भाग घेते, तिच्या पाठीमागे तू उभी राहतेस. हा भाऊ तिचा गुरु आहे, तिला शिकवतो, आणि हे सगळं तुम्ही माझ्या अपरोक्ष करता. तुला माहिती आहे, संबळ मला अजिबात आवडत नाही. कुठलंही वाद्य वाजलं की माझा संताप होतो, हे तुला माहिती आहे. का लपवलं तुम्ही माझ्यापासून? नाही, म्हणजे लपवून ठेवायचं असं काही नव्हतं. तुम्ही कदाचित समजूनच घेतलं नसतं. माफ करा, मी चुकले. मला तुमच्यापासून लपवून नव्हतं ठेवायचं, पण हे असलं माफी मागणं म्हणजे आधी लाथ मारायची आणि नंतर सॉरी म्हणण्यासारखं आहे. मला माहित आहे ही चूक माफी मागण्यासारखी नाहीये, पण आता परत तेच करायचंय का? तुम्ही चिडणार, मग घरात भांडणं, आरडाओरडा. ज्या उद्देशानं आपण दोघं मिळून सगळ्यांना एकत्र आणलं, तो उद्देश परत लांबच राहणार. म्हणून तुमच्या चुकांकडे मी दुर्लक्ष करू अशी अपेक्षा आहे का? तुम्ही द्यासान ती शिक्षा आम्ही बघू, पण हा आनंदाचा क्षण नका मोडून देऊ. शेवटी रेणुकाताईंच्या लग्नाचा प्रश्न आहे. तोच प्रश्न आहे ना, म्हणूनच मी सगळा ज्वालामुखी गिळून टाकलाय. आता एव्हाना संपूर्ण घरभरामध्ये वादळ उठलं असतं. ठीक आहे, स्पर्धेतनं माघार घे. जर तुला वाटत असेल की घरामधला हा आनंद असाच टिकावा, सगळेजण पुन्हा एकत्र यावेत, तर स्पर्धेतनं माघार घे. कारण ज्या स्पर्धेमध्ये तू भाग घेणार आहेस ते मुक्ता शिंदे म्हणून नाही, मुक्ता नगरकर म्हणून. माझी प्रतिष्ठा लागणार आहे. आणि जर का माझा विरोध मोडून तरी सुद्धा तू स्पर्धेत भाग घेतलास तर मग जे काही घरामध्ये होईल त्याला तू जबाबदार असशील. विचार कर, घरामध्ये वादळ आणायचं का असलेला आनंद टिकवायचा? निर्णय तुझा आहे.